राजेश निनावेजी, मौदा नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अनेक दावेदार आहेत, त्यामध्ये तुम्ही सुद्धा एक दावेदार आहात. असे असताना सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजा तिडके हे सुद्धा नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहात. मागे सुद्धा ते विधानसभेचे ते प्रबळ दावेदार होते, त्यांनी सुद्धा दावेदारी मागितली होती. असे असताना सुद्धा आता ते नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत. तुम्ही काँग्रेसचे नेते आहेत, यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही सुद्धा एक दावेदार आहात. नमस्कार. मागील जवळपास 20 वर्षापासनं मी या मौदा शहरामध्ये उपसरपंचापासनं तर उपनगराध्यक्ष पद या मौदा शहरामध्ये मी चालवलेलं आहे नगरपंचायतच्या माध्यमातून. मागील काही 15 दिवसापासनं मौदा नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्या मौद्यामध्ये 4 लोकांनी उमेदवारी मागितली. त्यामध्ये 5वा उमेदवार हा प्रसन्न राजा तिडके, ज्यांना आम्ही तालुक्याच्या आणि विधानसभेचा नेता समजतो. त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव हा पद काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेला आहे आणि हे सर्वात खालची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये गाव लेवलचा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीच्या इलेक्शन लढण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि भागीदारी असते. त्या लेवलच्या व्यक्तीचा हक्क असतो तो की जो मौदा शहरासाठी पक्षासाठी जो रात्रंदिवस मेहनत करतो, एक एक व्यक्तींना एक एक कार्यकर्त्याला जोडतो, आपल्या पक्षाच्या पदरामध्ये होट खेचून आणतो, अशा कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे. आणि अशा निवडणुकीमध्ये अगर एवढा मोठा माणूस ज्याला आम्ही नेता, आपल्या तालुक्यातला नेता समजतो, अशा व्यक्तीनं जर का नगरपंचायतची निवडणूक लढत असेल तर या मौद्यातच नाही तर अख्ख्या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नुकसान होईल. आणि राजा तिडकेला विरोध आहे का तुमचा? माझ्या राजा तिडकेला विरोध नाही. माझा विरोध आहे या गोष्टीला की त्यांची ही लेवल नाही. त्यांनी विधानसभा समोर लढवावी. येणाऱ्या काळामध्ये कामठी विधानसभेमधून आमचा मौदा तालुका वेगळा होणार आहे, डिलिमिटेशन होणार आहे. त्यामध्ये कुही आणि मौदा विधानसभा होणार आहे. त्या विधानसभेमध्ये प्रसन्न राजाभाऊ तिडकेंनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू करण्यात यावी. आणि विधानसभेच्या ते नेता आहेत. आम्ही त्या विधानसभेमध्ये प्रसन्न राजाभाऊ तिडके यांना रात्रंदिवस मेहनत करून निवडून आणायचे आम्ही संपूर्ण कार्यकर्ता आणि मौदा शहराकडून माझ्याकडून मी ही त्यांच्यासाठी ग्वाही देतो. प्रसन्न तिडके संभावित उमेदवार आहेत अशा पद्धतीचं बोललं जातं. अशा वेळेस काँग्रेसमध्ये जे पदाधिकारी आहेत ते नाराज आहेत का यावर? हो, नक्की नाराज आहेत. तुम्ही जर राजा तिडकेंना तिकीट मिळाली काँग्रेसची तर काय तुम्ही बंड करणार? हे बघा, मी पक्षासोबत जुळलो. जवळपास माझ्या वडिलापासून आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहो. 2007पासनं अगोदर सांगितलं की मी राजकारणात सक्रिय आहो, पदावर आहो. नगरपंचायतशी माझेवालं नातं आहे आणि मी पक्षाच्या कोणताही पद मी घेतलेला नाही आणि पक्षाला कधी मागितलं नाही. मी जे काही आहो 7 वर्षापासून खाली आहो, पण मी पक्षाला हे नाही म्हटलं की मला एखादी मौदा शहराच्या अध्यक्ष बनवा किंवा तालुक्याच्या अध्यक्ष बनवा. काँग्रेस वाढवण्यामध्ये तुमचा मोठा सहभाग आहे. जर राजा तिडकेंना तिकीट मिळाली अशा वेळेस आपण बंडखोरी करणार का? आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढणार का? आता या विषयावर मी एवढाच बोलील की माझ्या 100 नाही तर 101% माझा विश्वास आहे माझ्या पक्षावर, माझ्या नेत्यावर, माननीय सुनील बाबू केदार साहेब, मुळक साहेब, बर्वे साहेब, आणि पक्षावर माझा खूप विश्वास आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये जर का पक्षाने मला कुठं डावललं तर होऊ शकते वेळेवर मी तोही निर्णय घेण्यास इच्छुक राहू शकतो. म्हणजे तुम्हाला राजा तिडकेला उमेदवारी नको असं तुमचं थेट म्हणणं आहे. हो मिळालीस हो तर मोदा राजा तिडके अध्यक्षपदासाठी बंडखोरी होणार. हो राजा तिडकेला अगर तिकीट मिळाली तर मौद्यामध्ये बंडखोरी होण्याचे चान्सेस आहे, याला नाकारता येत नाही. कारण गाव लेवलच्या इलेक्शन आहे. या गाव लेवलमध्ये आम्ही राजाभाऊ प्रसन्नाभाऊ तिडके सोबत आम्ही 4 लोकांनी उमेदवारी मागितली आहे. 5 लोक आहो, त्यांना अगर का उमेदवारी मिळाली गाव लेवलवरती 4 लोकांपैकी कुणीतरी बंडखोरी करेल आणि त्यामध्ये मी सुद्धा राहू शकतो. पक्षानं अगर योग्य निर्णय आणि योग्य व्यक्तीला अगर तिकीट दिली तर खूप बरं राहील. एवढंच मी या ते विधानसभेचे उमेदवार आहात म्हणून त्यांना तिकीट नको असं तुमचं म्हणणं आहे. हो हे खरं आहे की ते आमच्या विधानसभेचे नेते आहेत, विधानसभेचे उमेदवार आहेत, आमचे पण नेते आहेत. आम्ही त्यांना नेता म्हणून समजतो आणि त्यांना तिकीट या नगरपंचायतची पाहिजे नाही. या गावात 4 लोक आणखी नगरपंचायतच्या अध्यक्षाची उमेदवारी पक्षाकडे मागितली आहे. त्या 4 लोकांमधून कोणालाही उमेदवारी देण्यात यावी एवढंच मी बोलतो.